या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 15 जानेवारी रोजी राज्यातील 29 महानगरपालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणूक होणार आहे। या निवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 मधील कलम 132 अन्वये सर्व दुकाने, कारखाने, औद्योगिक उपक्रम, निवासी हॉटेल्स, खाद्यगृहे, नाट्यगृहे, माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स व इतर आस्थापनांमधील कामगार, अधिकारी व कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुट्टी देण्याचे आदेश देण्यात आले आहेत। निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कर्मचारी कामानिमित्त त्या क्षेत्राबाहेर करत असले तरी त्यांना मतदानासाठी सुट्टी देणे बंधनकारक राहणार आहे। अत्यावश्यक व लोकोपयोगी सेवांमध्ये किंवा पूर्ण दिवस अनुपस्थितीमुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता असलेल्या आस्थापनांमध्ये पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदानाचा हक्क बजावण्यासाठी 2 ते 3 तासांची विशेष सवलत देण्याची जबाबदारी संबंधित आस्थापना मालकांवर आहे। मतदानाच्या दिवशी कोणत्याही कामगाराचा मतदानाचा हक्क बाधित होऊ नये यासाठी सर्व संबंधितांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी केले आहे।